कोकण कोकण म्हणजे स्वप्नातील निळेशार स्वच्छ सागरी किनारे, हिरवी डोंगरमाळी, प्राचीन मंदिरे आणि खऱ्या ग्रामीण वातावरणाचे माहेरघर. कोकण म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरचा तो जादुई पट्टा जिथे निसर्गाने प्रत्येक कोपऱ्यात अनेक वेगवेगळे रंग भरले आहेत. कोकणातील सुंदर बीचेस, इथली सोन्यासारखी वाळू, निळा समुद्र आणि ती लाटांची सागरी गाज, वाह, मनाला एक वेगळंच सुख देऊन जाते. आरेवारे बीचवर बसून सनसेट पाहताना असं वाटलं की असा सनसेट जगात कुठेही नसेल. इथल्या बीचेस इतक्या शांत आणि स्वच्छ आहेत, एक मनाला वेगळी शांतता मिळते. येथे फिरताना वाटलं हेच कोकणाचे खरे सौंदर्य. कोकणातील प्राचीन मंदिरे इतकी शांत आणि पवित्र आहेत. इथे भक्तांची भक्ती आणि निसर्गाची हिरवीगार पार्श्वभूमी एकत्र बघायला मिळते. ही मंदिरे केवळ पूजास्थळ नाहीत, तर इतिहास आणि श्रद्धेचे एक जिवंत उदाहरण आहे. पण कोकणाची खरी मज्जा म्हणजे इथली रॉ वाइब्स. इथे मासेमारी करणारे मच्छीमार, नारळी बागा, माशांचे कालवण आणि आणखी बरंच काही. तर चला मग अनुभवूया कोकणाची सुंदरता आणि रॉ वाइब्स मोटर माइल्स सोबत. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आज डे 2 आहे आमच्या ट्रिपचा आणि आम्ही आता आहे श्रीवर्धनमध्ये. तुम्ही हा आमचा स्टे बघू शकता. हा स्टे आहे. सकाळचे वाजले आहेत 7:30-8 आणि आता आम्ही निघतो श्रीवर्धन बीचवरती बीच एक्सप्लोअर करायला. सगळे रेडी होत आहे, गाड्या वगैरे रेडी होत आहे आणि आता आम्ही जातो आहे आणि तुम्हाला दाखवतो सिनिक व्ह्यू श्रीवर्धन बीचचे. सो कंटिन्यू करा हा व्लॉग इथनं स्टार्ट होतो आहे. आणि आज आम्ही खूप वेगवेगळे स्पॉट्स कवर करणार आहे. आरेवारे बीचला सुद्धा आम्ही जाणार आहे आज. सो स्टे इन द व्लॉग अँड एन्जॉय. आता आम्ही राईड करतोय 4 जण. खूप मजा येणार आहे असं वाटतंय ही वाली राईड. थोडं बार्गेन करून आम्ही 100 रुपये पर पर्सन असे 4 जण ॲट अ टाईम राईड करणार आहे. सो आता आम्ही आमच्या स्टे पासून निघालेलो आहे आणि आम्ही जात आहे एक कुठलं तरी टेम्पल आहे. नाव मी विसरलो आहे, मी तुम्हाला पोचल्यावरती नाव सांगतो. एक असं ओल्ड प्राचीन असं टेम्पल आहे. जास्त पॉप्युलर नाही आहे बट थोडंसं चांगलं आहे, एस्थेटिक आहे आणि प्राचीन आहे. सो यू कॅन कम अँड व्हिजिट. तुम्ही बघा सिनेमॅटिक्स अँड सांगा मला कसं वाटलं तुम्हाला टेम्पल. आय गेस गणपतीचं टेम्पल आहे. हरिहरेश्वर हे कोकणातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे, ज्याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी असलेलं श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे भगवान विष्णू म्हणजेच नारायण आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे, जे समृद्धी आणि पालनकर्ता शक्तीचं प्रतीक म्हणून ओळखले जाते. मंदिर परिसर खूप शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे. सो आता आमचा नेक्स्ट पॉइंट आहे गणपतीपुळे. आम्ही श्रीवर्धनवरून निघालो आहे. तुम्ही हे बघू शकता, श्रीवर्धनचं ओल्ड मार्केट काइंड ऑफ आहे. इकडनं आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही इकडनं जाणार आहोत गणपतीपुळे.
गणपतीपुळेला जाण्यासाठी आम्हाला फर्स्टली 130 किलोमीटर जावं लागणार आहे. आणि तिकडनं एक पोर्ट आहे, त्या पोर्टवरती आणि पोर्टला पोर्टवरून फेरीने आम्हाला अपोजिट साईडला जायचं आहे आणि तिकडनं परत बाईकने गणपतीपुळेचा जो आमचा स्टे आहे आम्ही तिकडे जाणार आहे. सो गाईज सॉरी, आमचा थोडा प्लॅन चेंज झालेला आहे आणि आम्ही आता श्रीवर्धन पासून जे हरिहरेश्वर बीच आहे आम्ही तिकडे जातोय पहिलं आणि मग हरिहरेश्वर बीच पासून आम्ही गणपतीपुळे जाणार आहे. कारण की एक वन ऑफ दी सिनिक बीच आहे तो पण हरिहरेश्वरचा आणि जो मिस नाही करू शकत आम्ही. सो वी थॉट की तिकडे जाऊया आणि मग तिकडनं गणपतीपुळे जाऊ. एनिवेज लेट झालं तरी चालेल कारण की आमचा 2 दिवस स्टे आहेच तिकडे तसा पण. सो गणपतीपुळे सुद्धा आम्ही कव्हर करू आणि आता हरिहरेश्वरला जातोय. OMG मित्रांनो, व्ह्यू बघा, अमेझिंग. संपूर्ण बीच खाली आहे आणि आम्हाला गाडी टाकायची आहे, पण गाडी जाऊ नाही शकत. तर हा आहे हरिहरेश्वर बीच. इथे समुद्र इतका निळा आहे की इट फील्स लाईक पाणी आणि आकाश एकत्र आले आहे. तो लाटांचा आवाज, हलका वारा, असे वाटते जणू निसर्ग आपल्याला एक हळूच मिठी मारतो. तर आता तुम्ही हा हरिहरेश्वरचा सुंदर असा बीच बघितला असेल आणि आता आम्ही त्या बीच नंतर जातो आहे आता डायरेक्टली गणपतीपुळे, जिथे आमचा पहिला स्टे आहे. सो आता निघालो आहे. तुम्ही सांगा कमेंट्स मध्ये, ब्लॉग मध्ये तुम्हाला कसा वाटला हा हरिहरेश्वरचा बीच. खूप छान आणि प्लीझंट असा बीच होता. आम्ही गेलो तेव्हा क्राऊड नव्हता, बट थोड्या वेळानंतर थोडा क्राऊड झाला, बट ठीक आहे, नॉट टू मच. मजा आली. मस्त क्लीन बीच होता एकदम. तर आत्ता आपण हरिहरेश्वर बीचवरून निघालो होतो. तर बीचवरून निघालो तर आपल्याला जायचं आहे गणपतीपुळे. गणपतीपुळे जाण्यासाठी म्हणजे जस्ट इन्फॉर्मेशन फक्त शेअर करते मी, जर का इन केस कोणी आमचे ब्लॉग बघून येत असेल तर हरिहरेश्वर बीचवरून जर का तुम्हाला गणपतीपुळे जायचं असेल तर आपल्याला 3 फेरीज चेंज करायला लागतात. तर आत्ता सध्या आम्ही आहे पहिल्या स्पॉटवर. पहिली आपली जेट्टीची लोकेशन आहे बागमांडले टू वेशवी. आता जसं आपण पुढे जाऊ तसं आम्ही पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करून तुम्हाला सांगू की आपण पूर्ण रूट कसा कव्हर करणार आहोत जेट्टीने. आता आम्ही दापोली साईडला चाललोय. आता एका बोट पॉइंट वरती जाऊ, पोर्ट वरती, आणि तिकडनं बोटीमध्ये बसून आम्ही स्ट्रेट वे जाऊ कुठे तर दापोली, आणि दापोली नंतर गणपतीपुळे. तर आता जस्ट आम्ही आलोय गणपतीपुळेच्या स्टेमध्ये आमच्या. खूप लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग होता आज आमचा. ऑलमोस्ट 180-190 किलोमीटर ट्रॅव्हलिंग होता हरिहरेश्वरपासून. सो आता तुम्हाला रूम टूर दाखवतो. तुम्ही बघू शकता रूम कसा आहे. तर रूम काही असा आहे जिथे आम्ही 3 शेअरिंग रूम केलेला आहे. TV वगैरे, AC वगैरे सगळीची सोय आहे. गॅलरी पण आहे. नाईटला व्ह्यू दिसणार नाही, उद्या सकाळी मॉर्निंगला व्ह्यू दाखवतो. बाकी सगळं तर मस्त आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण जात आहोत गणपतीपुळे मंदिर बघायला. त्यानंतर अजून खूप सारे स्पॉट्स आहेत जे आपण कवर करणार आहोत आजच्या दिवसात, पूर्ण दिवसात. आणि आम्ही काही स्पॉट्स ठरवले आहेत, जसं की आज आम्ही गणपतीपुळे मंदिर करणार आहे, थिबा पॅलेस करणार आहे, थिबा पॅलेस करणार आहे, आरेवारे बीच करणार आहे. त्यानंतर अजून आणखी एक जय विनायक मंदिर आहे, हां, ते सुद्धा कव्हर करणार आहे. हा प्लॅन कालचा होता, बट आम्ही काल यायला लेट झालं त्यामुळे काहीतरी 2-3 स्पॉट स्किप झाले.
ते स्पॉट्स आज कव्हर करू. ते स्पॉट्स प्लस अजून आज खूप ॲडिशनल स्पॉट्स पण आहेत जे आपण आज कव्हर करणार आहेत. आणि आज आपल्या इथं स्टे पण आहे. तर बघू आज रात्री काय काय करणार आहे आपण. थोडंफार गेम्स वगैरे पण ट्राय करू. तर आता आपण भेटू डायरेक्ट गणपतीपुळे मंदिर आणि गणपतीपुळे बीचवर. दाखवतो तुम्हाला. तो आता आपण निघालेलो आहे आपल्या स्टेवरनं आणि आपण स्ट्रेट अवे जाणार आहे गणपतीपुळे टेम्पल आणि गणपतीपुळे बीच, जे की आमच्या स्टेपासून एक हार्डली 1 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे. सो तुम्ही बघू शकता हा ऑन द वे रोड आहे, जिकडे तुम्ही इकडे लेफ्टला गेले तर आरेवारे बीच तुम्हाला लागेल आणि जयगडला तुम्ही राईटला गेला तर जयगड फोर्ट लागेल. सो आता आम्ही गणपतीपुळे बीच आणि गणपतीपुळे टेम्पलला जातो. बघू शकता मित्रांनो, दिस इज द एंट्रन्स ऑफ संस्थान श्रीदेवी गणपतीपुळे मंदिर. सो ॲज यू कॅन सी, तुम्ही पूर्ण मंदिराच्या एंट्रन्स पर्यंत बाईक ही आणू शकता. तर आता जस्ट आपण पोचलो आहोत गणपतीपुळे मंदिर. जस्ट आपण ते गाडी आपली पार्क केलेली आहे. आता बघू आपलं दर्शन कसं होतं, काय होतं आहे. क्राऊड तर खूप आहे, तुम्हाला दाखवतो बघा. क्राऊड बघायला तर खूप क्राऊड आहे, बट मजा आहे त्याचीच. बघू आहे का नेटवर्क? नक्की तुम्हाला दाखवतो सगळं. तुम्ही बघू शकता इकडे लाईनसाठी खूप मोठी स्पेस आहे, बट आज लकीली आज काहीच लाईन नाही आहे. सो आम्ही आता डायरेक्टली जातो दर्शन करायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता जसं की वेगवेगळ्या मंदिरांमध्ये असतं तशीच इकडे पण क्यूसाठी वेगळी हे अरेंजमेंट आहे. आय डोंट नो मध्ये अलाउड आहे की नाही शूट करणं, बट ते इफ पॉसिबल आम्ही 100% तुम्हाला दर्शन देऊ, बट आय डोंट नो की अलाउड आहे की नाही. तर आता मध्ये आलेलो आहे. आणखी पण इकडे पण सुद्धा क्यू आहे, बघा तुम्ही बघू शकता. इकडे पण क्यू लागलेली आहे आणि तिकडे हे लाईव्ह दर्शन आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लाईव्ह दर्शन बघू शकता. अथांग निळाशार समुद्र आणि समुद्रांच्या लाटांमध्ये उभे असलेले मंदिर. तुम्ही हे कधी दृश्य पाहिले आहे का? अर्थात नक्कीच पाहिले नसेल. तर अशाच एका समुद्राच्या लाटांमध्ये उभ्या असलेल्या, जिथे निसर्ग आणि श्रद्धा एकत्र नतमस्तक होतात, अशा मंदिरात आपण आज आलो आहोत. हे मंदिर म्हणजेच गणपतीपुळे मंदिर. असं म्हणतात सुमारे 400 वर्षांपूर्वी या ठिकाणी गणपती स्वतः प्रकट झाले, त्यामुळे या गणपतीला स्वयंभू गणपती असेही म्हणतात. कोकणातील प्राचीन मंदिरे इतकी शांत आणि पवित्र आहेत. इथे भक्तांची भक्ती आणि निसर्गाची हिरवीगार पार्श्वभूमी एकत्र बघायला मिळते. तर आत्ताच जस्ट आमचं गणपतीपुळेचं दर्शन करून झालं. आम्ही खूप सारे फोटोज काढलेत, खूप सारे व्हिडिओज काढलेत. सिनेमॅटिक तुम्हाला 100% दाखवायला लागता की कसे आहेत, काय आहेत. वाईब्स एवढा प्युअर वाईब्स येत नाही इकडे. गर्दी आहे बट वाईब्स खूप मस्त आहेत. भाई एक्सपिरियन्स कसा होता? मस्त आहे, मस्त आहे, एकदम मस्त मंदिर आहे. जे मी घृष्णेश्वर वगैरे ज्योतिर्लिंग केले त्यांच्यापेक्षा बेस्ट आहे मंदिर मला वाटलं. कारण की क्राऊड नव्हता आणि मस्त आम्हाला जात आलं. घृष्णेश्वर सारखा क्राऊड नव्हता, बट क्राऊड आहे इथे पण, बट व्हेरी प्लीजफुल होतं. आणि आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा लाईन काहीच नव्हती. आम्ही सकाळी आलो होतो 8:30 वाजता. तुम्ही आत्ता लाईन बघा, आत्ता पूर्ण रांग आहे. सो इट्स बेटर की तुम्ही जेवढ्या लवकर येतात तेवढं तुमच्यासाठी बरं आहे. सो यस, दर्शन वगैरे झालं आहे, फोटोशूट झालं आहे, सर्व काही झालं आहे. प्रसाद तर एक नंबर होता. सो आता निघालो आहे. जय गणेश मंदिर समथिंग काहीतरी आहे, जय विनायक मंदिर और जय गणेश मंदिर अशी प्लेस आहे. गणपतीपुळेपासनं आय गेस 15 ते 20 किलोमीटर आहे. सो आम्ही तिकडे जातो आता आणि दाखवू तुम्हाला मंदिराचे व्ह्यूज, शॉट्स आणि दर्शन वगैरे घेऊ आणि सांगू कसं आहे मंदिर एक्झॅक्टली. ट्रॅव्हल म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर स्वतःला थोडं ओळखण्याचा एक प्रवास असतो. आपण रोज धावत असतो कामासाठी, जबाबदाऱ्यांसाठी, पण प्रवास आपल्याला थांबायला शिकवतो. नवीन ठिकाणं पाहताना कळतं जग किती मोठं आहे आणि आपले प्रॉब्लेम्स हे किती छोटे आहेत. आपण डेस्टिनेशनसाठी निघतो,
पण खरं तर प्रवास आपल्यालाच बदलून टाकतो. कोकणाच्या हिरव्या निसर्गात लपलेलं हे आहे जय विनायक मंदिर, जिथे शांतता आणि श्रद्धा दोन्ही एकत्र अनुभवायला मिळतात. जय विनायक मंदिर हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे मंदिर 2003 साली बांधले असून मंदिराची रचना कोकणातील पारंपरिक वास्तुकला आणि आधुनिक डिझाईन यांचा सुंदर संगम आहे. मंदिर परिसर खूप स्वच्छ, शांत आणि हिरवागार आहे. आजूबाजूला सुंदर गार्डन आणि निसर्ग आहे. त्याचबरोबर मंदिरात गणपतीची सुंदर मूर्ती असून परिसरात हनुमानाची मूर्ती आणि तलाव म्हणजेच कुंड देखील आहे. तर आता आमचं मंदिर बघून झालेलं आहे, जय विनायक मंदिर. कसं वाटलं वरद एक्सपिरियन्स? जय विनायक मंदिर एकदम मस्त आहे. माझ्या नावासारखं मंदिर होतं. वरद भाई कसा अनुभव होता? आजचा अनुभव एकदम छोटासा होता पण मस्त होता. त्यामध्ये एक भाईचा अनुभव याच्यासाठी मस्त होता कारण की इथेच त्याने डिसाईड केलं की तू कार घेणार आणि कुठली घेणार? थार. आणि त्याला आणखी टू व्हीलर पण चालवता नाही, टू व्हीलर पण चालवता येत नाही आणि कार चालवता. कारच्या सीटवर बसण्यासाठी त्याला पाठी टाकावं लागेल. तर मित्रांनो, आता जस्ट आपण निघालो आहोत जय विनायक टेम्पल वरून. आता आपण जाणार आहोत मिऱ्या बीचला. मिऱ्या बीचला आपण जाऊन बघूया तिकडे ते जे जहाज आहे इंग्रजांच्या काळातलं ते आहे की नाही अजून. तर कारण की मी न्यूज ऐकलेली मध्ये की डिसेंबर महिन्यात ते जहाज काढून टाकणार होते, कारण की भरती खूप झाल्यामुळे जहाजाचे पण खूप सारं नुकसान झालं होतं त्याच्यामुळे ते जहाज तिथून म्हणजे उचलून नेणार होते. ते आता चेक करूया आपण ते आहे की नाही म्हणून. नजारा बघा मित्रांनो, हा नजारा बघा कसला सुंदर सुंदर एकदम असं दृश्य आहे. दृश्य काय नजारा आहे, क्लासिक. समोर आपला चालला आहे अनिकेत भाई गाडीवर, हंटरवर त्याच्या. आपल्याकडे आहे आपली NS द बीस्ट. आता पण आलो आहोत मिऱ्या बीचला बोट बघण्यासाठी. तर आम्हाला शेवटी बोट भेटलेली आहे मित्रांनो. ऍक्च्युली राईट घ्यायचा होता, आम्ही लेफ्ट घेतला होता. आम्हाला बोट भेटलेली आहे, त्याच्यावर काम चालू आहे असं दिसतंय. सावलीत गाडी लावूया इकडे. रत्नागिरीपासून 5 किलोमीटर अंतरावर असणारा हा मिऱ्या बीच. निसर्ग वादळात अडकलेलं बारसा स्टार हे कोकणाचं प्रसिद्ध लँडमार्क होतं. 3 जून 2020 रोजी निसर्ग वादळात हे जहाज येथे येऊन अडकलं. इथली नारळाची झाडे, सोन्यासारखी वाळू आणि निळा समुद्र एखाद्या आर्टिस्टने काढलेल्या पेंटिंग सारखी वाटते. मित्रांनो, जो क्षण साठी थांबलो होतो आम्ही सुद्धा, आम्हाला पण म्हणजे जो बीच खूप बघायचा होता तो म्हणजे असा हा सुंदर, अरे वारे बीच बघण्यासारखा. की काय सुंदर दृश्य आहे, जसं स्वप्नील सरांनी म्हटलं होतं, स्वप्नील जोशी, की काय सुंदर नजारा आहे हा पूर्ण. बघा, अतिशय सुंदर. काय रस्ते, काय काय नजारा आहे, एकदम क्लासिक, एकदम असं. खरंच काही असं म्हणजे मनाला सांगताच येत नाही की माणसाने काय बोलावं, काही सुचतच नाहीये. असा एवढा क्लासिक नजारा आहे अरे वारे बीचचा. समुद्र किती शांत आणि पसरलेला वाटतो. लाटा येतात, जोरात आपटतात, मग शांतपणे माघारी जातात. याचप्रमाणे आपलं आयुष्यही नेहमी असंच चालत असतं.
कधी कामाची धावपळ तर कधी आरामाची वेळ. पण जेव्हा किनाऱ्यावर बसलो की वाटतं सगळं आपोआप ठीक होईल, फक्त थोडा विश्वास ठेव.